बातमी अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल केलेल्या प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्याने खळबळ माजली। अजितदादा कार न जाणार होते, पण फाईल संदर्भात प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता असं हिंदूराव यांनी फटका म्हटलेला आहे। सोबतच फाईल आणायला 8 वाजल्यामुळे दादांनी विमानानं जायचं ठरवलं असा दावा सुद्धा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केलाय। दुसरीकडे प्रमुख पायलट 2 महिन्यात कोणाकोणाला भेटला त्याची चौकशी करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवारांनी अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या वक्तव्यानं वातावरण तापलंय। दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, बॅगाही गाडीत ठेवल्या होत्या, पण पटेल किंवा कुणाचा तरी फोन आल्यानं दादांचा बाय रोड जाण्याचा प्लॅन बदलला असं वक्तव्य हिंदूरावांनी केलंय। त्या नेत्याचं काम अडलं होतं। दादांनी त्यांची फाईल मंत्रालयातून मागवली, त्यामुळे 7:30 ते 8 वाजले आणि दादांचा बाय रोड पुण्याला जाण्याचा प्लॅन बदलला असा दावा हिंदूरावांनी केलाय। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब परत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटते मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर नाही। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 8:30 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। 7:13ला विमानाचं बुकिंग झालं। जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाही तर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं। त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं, बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथे केलेलं नाही। प्रमोद हिंदूरावांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे। मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते। प्रमोद हिंदूराव आमच्या कुटुंबातले दादा असते। अजितदादांच्या विमानाचा पायलट गेल्या 2 महिन्यात कोणाकोणाला भेटला याची चौकशी करण्याची मागणी ही रोहित पवारांनी केली आहे। माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे। जे प्रश्न रोहित दादांना पडतात ते सुनील तटकरेंना का पडत नाही, प्रफुल्ल पटेलांना का पडत नाही, भुजबळ साहेबांना का पडत नाहीत, त्यांच्यातले फक्त एकमेव अमोल मिटकरी फक्त बोलताना दिसत आहेत, बाकी त्यांच्यातला एकही मंत्री म्हणा एखादा प्रमुख नेता म्हणा का बोलत नाहीत असा प्रश्न आम्हाला पडतोय। दरम्यान आपल्या वक्तव्यावरून वातावरण तापल्यानंतर प्रमोद हिंदूराव यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं हिंदूराव म्हणाले। श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात। वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिकाच्या आपल्या याच्यामध्ये मांडली जाते ती फार चुकीची आहे।